नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विजडम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमर पुस्तके या व्हिडिओ सिरीजमधील पुढचे पुस्तक पाहणार आहोत. अर्थशास्त्र. राजकुलात जन्मलेल्या एका तरुणाचा त्या देशाच्या राजाने विलक्षण अपमान केला. त्या अपमानाचा कसा सूड उगवावा या विचारात घडलेला तो तरुण एकाकी निर्जन अशा रस्त्याने चालला होता. तेव्हा त्याच्या दृष्टीला एक चमत्कारिक गोष्ट पडली. एक म्हातारा मनुष्य रागारागाने आपल्या हातातील रस जमिनीवरच्या काटेरी झुडपांवर ओतत होता. आजोबा, तुम्ही काय करत आहात? त्या तरुणाने विचारलं. या झुडपातला एक काटा माझ्या पायात घुसला, म्हणून मला या सगळ्या झुडपांचा नाश करायचा आहे. मी त्यांच्या मुळावर गोड रस टाकतो आहे. या ठिकाणी लवकरच लाखो मुंग्या जमतील. झुडपाची पाळमुळं त्या खाऊन टाकतील आणि झुडपाचा आपोआप नाश होईल. त्या वृद्धाची बुद्धिमत्ता आणि कृतनिश्चय पाहून त्या तरुणास विस्मय वाटला. राजाचा सूड घेण्याच्या आपल्या मनोदयात हा वृद्ध आपल्याला नक्की मार्गदर्शन करू शकेल अशी त्याला खात्री वाटू लागली. त्या तरुणाचं नाव चंद्रगुप्त होतं आणि त्या वृद्धाचं नाव चाणक्य होतं. मला मार्गदर्शन करा अशी चंद्रगुप्ताने चाणक्याला विनंती केली. चाणक्याने ते मान्य केलं, कारण त्याच्या मनातही पूर्वीपासून त्या राजाबद्दल राग होता. चाणक्याच्या मार्गदर्शनामुळे लवकरच चंद्रगुप्त त्यावेळी मगधावर राज्य करणाऱ्या नंद राजाला पदच्युत करण्यात यशस्वी झाला आणि तो स्वतः मगध सम्राट बनला. मौर्य घराण्याची सत्ता त्याच्या काळापासून चालू झाली. चंद्रगुप्त चाणक्याच्या पहिल्या भेटीची कथा कदाचित खरी नसेलही, परंतु या कथेच्या लोकप्रियतेवरून चाणक्याबद्दल लोकांची काय भावना होती ते समजते. चाणक्याला कौटिल्य या नावाने ओळखतात. पुष्कळ लोकांची अशी समजूत आहे की कौटिल्य म्हणजे जो कुटील राजकारणी आहे तो, पण कदाचित तो शब्द कौटिल्यऐवजी कौटल्य असावा. कौटल्या हे एका प्राचीन ऋषींचे नाव आहे. चाणक्य ज्या कुलात जन्मला त्या कुलाचा कदाचित तो मूळ पुरुष असावा. अतिशय हुशार आणि तर्कनिष्ठ अशी जी चाणक्याची ख्याती झाली आहे ती त्याने लिहिलेल्या पुस्तकामुळे झाली आहे. त्या पुस्तकाचे नाव अर्थशास्त्रम आहे. प्राचीन भारतीय विद्वत्ता केवळ आध्यात्मिक चर्चा, तत्वज्ञान, कल्पनारम्यता आणि काव्य यांमध्येच गुंतलेली नव्हती, हे या पुस्तकामुळे सिद्ध होते. जीवनाच्या सर्व अंगोपांगांचा विचार त्यामध्ये आहे. पुराण काळातच अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला गेला. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायदा आणि अर्थशास्त्र यावरील ग्रंथ म्हणजे चाणक्याचे अर्थशास्त्र होय. चाणक्यापूर्वीच्या पंडितांनी या विषयांसंबंधी जे शास्त्र आणि सिद्धांत मांडले होते त्या सर्वांचा चाणक्याने सखोल अभ्यास केला. राजपुत्र आणि अधिकारी वर्ग त्या विषयांचं शास्त्र आणि सिद्धांत यांचा अभ्यास करण्याची तोशीच घेणार नाहीत हे त्याला माहीत होतं. म्हणून आपल्या पुस्तकात त्याने मोठमोठ्या जाणकारांनी त्या विषयात काय म्हटले अगर लिहिले आहे ते अगदी थोडक्यात सार रूपात दिले आहे आणि जाता जाता त्याबद्दलची आपली मतेही मांडली आहेत. काही टीकाकारांनी चाणक्याला दुष्ट, वाईट, कपटी म्हटले आहे, कारण स्वतःचा शत्रूचा नाश करण्यासाठी लबाडी आणि धूर्तपणा करण्यास हरकत नाही असे त्याने उघडपणे म्हटले आहे. राजपुत्र, राजनीतिज्ञ आणि शासक यांच्याकरता त्याने आपले पुस्तक लिहिले आहे. त्या काळी एका राजाने दुसऱ्याशी कपटाने वागणे ही प्रथा सर्वत्र रूढ होती. कोणत्या परिस्थितीत कपटनीतीचा अवलंब करावा, कोणत्या परिस्थितीत कपटनीती आचरू नये याचे नुसते दिग्दर्शन चाणक्याने केले आहे. राज्यकारभारासाठी प्रचलित असलेली परंतु जी सर्वस्वी अहितकारक आहेत अशी कितीतरी जुनी तत्वे चाणक्याने बाद केली आहेत. हे एक उदाहरण पहा.
त्या काळी राजसत्ता हस्तगत करण्यासाठी राजपुत्र आपल्या पित्याचा सर्रास वध करीत. त्यापूर्वी राजाला सल्लामसलत देणाऱ्यांनी ही प्रथा टाळण्याचे अनेक उपाय सुचवले आहेत. राजधानीपासून दूर असलेल्या किल्ल्यात राजपुत्रांना बंदिवासात टाकावं असा काहींनी सल्ला दिला आहे. इतर काहींनी म्हटलं आहे की राजपुत्रांना राजाची भयंकर भीती वाटेल असं करीत राहावं. चाणक्याने राजपंडितांची ही सर्व मते आपल्या ग्रंथात सांगितली आहेत, परंतु त्याबद्दल म्हटलं आहे की हे कोणतेच उपाय योग्य नाहीत. राजपुत्रांनी राजपदासाठीच राजाचा वध करण्याची प्रथा जर बंद व्हावी असे वाटत असेल तर त्या राजपुत्रांना चांगल्या गुरूंच्या देखरेखीखाली शिक्षण देणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. अशा प्रकारे अर्थशास्त्र म्हणजे वास्तववादी सल्ला आणि तर्कशुद्ध व्यावहारिक समज यावरील पुस्तक होय. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विस्डम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराण, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विस्डम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.